अरे 7-8 किलो सांगितलं जॅकेट सर तो काय म्हणून राहिला. मित्रा व्हिडिओ काढायचा एक लय मोठा फायदा तुला सांगतो मी. असं कॅमेरा चालू करायचा आणि कोणाच्या वावरात घुसायची तर काही खायला असं आधी तर पाय भलत्या भारी तुरी शेंगा आहे. बसून उतरलो आपण घुसलो इथं आणि व्हिडिओ काढवलो. आणि काय करायचं गप शेंगा तोडायच्या हे बाय असे गप्पा गप तोडायच्या आणि खिशाला की भरायच्या. आणि खिशाला असं मोठं जॅकेट घ्यायचं. आता ते जॅकेटचे जर खिशे पाहिले ना इतकं ढगाळमागाळ दिसतंय. अर्धा क्विंटलचे ना 2 खिशे यायचे. शेंगायला तुरीचा भाव चालू आहे सध्या 40-50 रुपये किलो. गप्पा गप तोडायच्या खिशात भरायच्या. आणि ते मालकानं पाहिलं बी ना त्याला वाटत असं हे बनवून राहिलं रील गेलं खाऊन किती खाईन. त्याला काय माहिती अर्धा क्विंटलचे 2 खिशे ते. आणि काय दुसरी गोष्ट काय आपल्या वावरात बी शेंगा आहे पण आपल्या वावरातलं काही नाश नाही करायचं. रीलच्या नादामध्ये मारण्याच्या खाऊन बी घ्यायच्या 2-4 किलो आणि 7-8 किलो तोडून बी न्यायच्या. ते लांबून पाहणाऱ्याला मालकाला वाटत असं बनवलं राहिलं व्हिडिओ त्याचं रील बनित आहे. तर असं 2 गोष्टीच फायदे पाहिजे तुला सांगितले ना. फक्त त्या तुरीच्या मालकाने रील नाही पाहिली पाहिजे मग हाय ते दांडे घेऊन उद्या. मला शेंगा तर तोडल्या ते माणूस आलं पुढून. आता काय होतं पाहू. मायला कॅमेरा चालू ठेवतो पाहतो काय होतं नेमकं. ते आलं ऑपरेटवर घेऊन आलं काम व्हायचं मागे. हो काय राम राम. एवढ्या सांगा तुरीत असते का एवढ्या नाही थोड्याचे खायापुरत्या थोड्या काय अरे 7-8 किलो सांगितलं जॅकेट सर तो काय म्हणून राहिला. नाही थोड्या शेंगा थोड्या ना खायापुरत्या जॅकेटात हे फुगेले ते दुसरं फुगेले